गुरुजी ते या गुरुजींनी मला सांगितलंय आपण व्रताला सुरुवात करूया। आधी पूजा करून घ्या। तेव्हा हे व्रत खरंच खूप कठीण आहे, पण काहीही झालं तरी मी हे पूर्ण करणारच। कितीही अडचणी आल्या तरी त्यावर मी मात करेन। पण देवा प्लीज आमच्या बाबांना तू लवकरात लवकर बरं कर। आता प्रदक्षिणा घाला, मग आपण व्रताला सुरुवात करूया। अहिल्यादेवी, हे व्रत तुमच्या श्रद्धेची आणि भक्तीची कठीण परीक्षा घेणारं व्रत आहे। एक लक्षात ठेवा, तुम्हाला गुडघ्यावर संपूर्ण मंदिराला परिक्रमा करायची आहे। तसं हे व्रत कठीण आहे, तुमची परीक्षाच समजा। या व्रताचा महत्त्वाचा नियम असा आहे, हे व्रत कोणाच्याही मदतीशिवाय करायचं आहे। या व्रतामध्ये कितीही अडचणी आल्या, कितीही वेदना झाल्या, कितीही त्रास झाला तरी हे तुम्हाला व्रत पूर्ण करायचं आहे। या व्रतामध्ये कोणत्याही प्रकारची बाधा येता कामा नये आणि कुठलंही विघ्न येता कामा नये, ते तुम्हाला पूर्ण करायचं आहे। काहीही झालं तरी तुम्हाला न उठता ही परिक्रमा पूर्ण करायची आहे। आणि हो, तुम्हाला तोंडाने काही सुद्धा बोलायचं नाहीये, फक्त देवाचं नामस्मरण करत पूर्ण प्रदक्षिणा घालायची आहे। हे व्रत करताना तुमच्या मनात कोणत्याही प्रकारची भीती अथवा शंका असता कामा नये। तुम्ही यासाठी पूर्णपणे तयार आहात ना? हो गुरुजी, मी हे व्रत करण्यासाठी पूर्णपणे तयार आहे। माझी देवावर पूर्ण श्रद्धा आहे। आता हे व्रत पूर्ण करण्यासाठी देवच मला शक्ती देईल।